गेलेलो इथं फोटो काढला तुम्हाला पाठवू. हो जे विषयावर आपला पिक्चर दीपक भाऊ सारखा आवाज आवाज कमी करा. 2 मिनिटं आवाज कमी करा. थांबा. आज कामगार शक्ती संघटना, राष्ट्रवादी कामगार संघटना आणि महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने आमचे संघटनेचे अध्यक्ष उमेश मेहरे, सिडकोचे अध्यक्ष श्यामा शिरसाट, आमचे रेड्डी विभागाचे अध्यक्ष हकीमभाई मोतीचूर, संजय इंगळे, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे आमच्या मनीषाताई पाटील, आमच्या एज्युकेशनचे गायकवाड, त्याचप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या विभागाचे असलेले जानराव खरात आणि इतर सर्व आमचे सहकारी यांनी एक माझा आज वाढदिवस असल्यामुळे त्या सर्वांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. मला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम मी या सगळ्या माझ्या सहकार्याचे आभार मानतो आणि त्यांना या निमित्तानं सूचना आणि विनंती करतो की मित्र वाढदिवस येत असतात, जात असतात, परंतु कामगार चळवळीमध्ये काम करत असताना कामगाराच्या ज्या काही व्यथा असतात, विशेष करून कंत्राटी कामगार असेल, सफाई कामगार असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे जे आमचे कामगार आहेत, जे आज कमी पगारावरती काम करतायत, आपलं कुटुंबसुद्धा व्यवस्थितपणे ते चालू शकत नाही, मुलाचं शिक्षण त्यांना देणं परवडत नाही, त्यांना महिन्याचा खर्च झेपवत नाही, अशा परिस्थितीमध्ये अशा कामगारांना त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना सेवेमध्ये सामावून घेण्यासंदर्भात आपली लढाई असली पाहिजे आणि या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी मला सहकार्य करण्याची गरज आहे. आपण ही लढाई लढण्यासाठी गोरगरीब कामगारांना न्याय देऊ शकू तरच आपला वाढदिवस असेल किंवा आपलं काही सेलिब्रेशन असेल ते साध्य होऊ शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला माननीय मुख्यमंत्र्यांसमोर राज्यातल्या सगळ्या कंत्राटी कामगाराचा एक मोठा मोर्चा, एक 10 ते 15 हजार लोकांचा मोर्चा नेला होता. त्या मोर्चामध्ये राज्यातल्या 28 महानगरपालिकेचे आमचे सगळे सहकारी सहभागी झाले होते. आमची प्रमुख मागणी होती की जे काही कंत्राटी कामगार म्हणून जे शोषण होत आहे, जे कमी पगारावरती त्यांना काम करण्याची आज वेळ आलेली आहे, एका कर्मचाऱ्याला 60,000 रुपये पगार आहे आणि आमच्या कंत्राटी कामगाराला 10,000 रुपये पगारावर त्याला काम करावं लागतं. हे शोषण आहे, हे सामाजिक शोषण आहे. वास्तविक पाहता कंत्राटी कामगारांना त्याचं जर लग्न ठरवायचं असेल तर त्याला मुलगीसुद्धा दिल्या जात नाही, कारण तो परमनंट नसतो, तो कायमस्वरूपी नसतो. अशा परिस्थितीमध्ये त्याचं सामाजिक शोषण होतं, त्याचं आर्थिक शोषण होतं, त्याचं कौटुंबिक शोषण होतं आणि तो वेगवेगळ्या मार्गाने नशाखोरीच्या याच्यामध्ये जात असतो. अशा स्थितीमध्ये या गरीब कामगारांना त्याच्या शोषणापासून मुक्त करण्यासाठी आमची लढाई पुढे सुरू राहणार आहे असं या निमित्तानं मी सगळ्याला सूचित करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल माझ्या सगळ्या सहकार्याचे आभार मानतो. आणि विशेष करून महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी थांबून मला शुभेच्छा दिल्या, त्यांनी मला स्वागत केलं, मला त्यांनी या ठिकाणी पुढील आयुष्य चांगलं जावं अशी शुभेच्छा परत त्यांनी 2 शब्द सांगितले. त्याबद्दल मी मान्य आयुक्त श्रीकांत साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचं सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. आज आमचे लाडके कामगार नेते सन्माननीय गौतमदादा खरात यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार शक्ती संघटना छत्रपती संभाजीनगर
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिका कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीनं, तसेच आमचे पदाधिकारी श्यामरावजी शिरसाट, शिल्पाध्यक्ष, कंत्राटी अध्यक्ष हाकीमभाई, आमचे सचिव खरात बाबासाहेबजी खरात, तसेच आमचे इतर सर्व पदाधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांकडून सर्वप्रथम मी आमच्या लाडक्या नेत्याला मी खूप खूप वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच दादांच्या आशीर्वादानं आम्ही या छत्रपती संभाजीनगर महापालिकाच नव्हे, तसेच राज्यातल्या इतर सर्व महानगरपालिकांच्या सर्वसाधारण कर्मचाऱ्यांचे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे, कायम कर्मचाऱ्यांचे सर्वच जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व बाबी संपन्न करू आणि आमचा दृढ निश्चय आहे, जोपर्यंत दादांची साथ आम्हाला आहे तोपर्यंत आम्हाला कुठल्याही गोष्टींची अडचण येणार नाही. दादांचं सहकार्य राहील आणि त्या अनुषंगानं आज मी दादाला वचन देतो की या छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये आपल्या सर्व संघटनांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू.